जलयुक्त शिवारमध्ये प्रचंड मोठं काम या मराठवाड्यामध्ये आपल्याला करता आलं आणि त्यातनं 60,000 हेक्टरपेक्षा जास्त संरक्षित सिंचन हे आपण तयार करू शकलो। एकीकडे मराठवाड्याचा मुक्ती दिन साजरा होत होता आणि दुसरीकडे त्याच वेळी 9वी शिकणारी सुजाता घागरभर पाण्यासाठी 5 तासांपासून रांगेत उभी होती। आमची शाळा पाण्यासाठी बुडते, आम्ही 2-2 तास इथेच बसतो। काय करता? पाणी बारीला बसतो इथं। ही अवस्था आहे लातूरच्या आर्णी गावातली। गेल्या 100 दिवसापासून पाऊस न पडलेलं हे गाव आहे। काय वेळभर काम सोडतो, ह्या पाण्याच्या आरे राहतो आम्ही। पाणी बोरचं सोडते, तेवढं पाणी येतं, एक घागर भरायला अर्धा तास लागायला इथं। गरीब लोक पाण्यानं मरायलेत, जनावर ढोरला चारा नाही, काय करायचं गरीब लोकांनी सांगा। 4000 लोकवस्तीचं आर्णी लातूर उस्मानाबादच्या सीमेवर बसलंय। गावातील 1466 हेक्टरपैकी 1000 हेक्टरवरती तरी सोयाबीन पेरतात। पाऊस जूनला जी सुरुवातीला पडलेला आहे तेव्हापासून अजून कसलाच पाऊस नाही। 2 वेळेस फक्त बुरबुर हलक्या एकदम हलक्या स्वरूपाचा आमच्या इकडं जागजी मंडळात तर पाऊस पडलेला आहे। सोयाबीन पेरून जवळजवळ 60 दिवस झालेला आहे, ह्याचं आयुष्याचा 105 दिवसाचं। पण आता असं झालेलं आहे की आज जरी पाऊस पडला तरी 1 रुपयाचं उत्पन्न हाती येत नाही। हंगामी बागायतीवर काही शेतकऱ्यांचा ऊस लावलेला आहे। ऊसाचं नोव्हेंबरमध्ये लागवड झालेली आहे ऊसाची, तर पाणीच नाही, पाणी अभावी करपायला लागलेला आहे आज ऊस सगळा। पात्याला कसलंच पाणी नाही। जून पर्यंत मे एंडिंग पर्यंत थोडं पाणी होतं, पण आता तोडणीची अवस्था आली तर आता समजा पाणीच नाही तर द्यायचं काय, त्याच्यामुळे करपायला लागलेला ऊस। पावसाळा सुरू झाल्यापासून इथे फक्त 3 वेळेला पाऊस पडलाय, त्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती। मात्र आता पेरलेल्या पिकांची अवस्था काय आहे तुम्हीच ऐका। या वर्षीची पेर 20 जुलैला झाली या शिवारामध्ये आणि 20 जुलैला पाऊस पडल्यानंतर तोही पाऊस पडला नेमका थोडका पेरणीपुरताच। पाऊस नसल्यामुळं पिकं सगळी वाया गेलीत। आता सध्याची पिकं वाया गेलेली आहेत, शेतकऱ्याला कसलाच पर्याय पुढे राहिलेला नाही आता सध्या। तर ही होणारी परिस्थिती याच्यावर सगळ्या शासनाने त्वरित काहीतरी निर्णय घेऊन आमचा पूर्ण विभाग किंवा तालुका दुष्काळ जाहीर करावा। परतीच्या पावसाचे मोजकेच दिवस शिल्लक आहेत, तितक्यात पाऊस पडला तर ठीक, नाहीतर पुन्हा एकदा दुष्काळ। पण हा दुष्काळ मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवारच्या यशापयशावरती प्रश्न विचारणारा असेल। राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, आर्णी।